नमस्कार, रूपांजलीज कुकिंग मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा। एकदम कमी साहित्यात आणि अक्षरशः 10 मिनिटात होणारा हा अतिशय चविष्ट पदार्थ आहे। तर साहित्य आणि कृती बघूया। राजगिऱ्याचा शिरा करण्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी राजगिऱ्याचे पीठ, पाऊण वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घ्यायचंय। म्हणजे राजगिऱ्याचं पीठ आणि पाणी हे समप्रमाणात घ्यायचंय। तिन्ही वस्तू मोजण्यासाठी एकाच साइजची वाटी वापरायची म्हणजे प्रमाण चुकणार नाही। यानंतर 3 टेबलस्पून साजूक तूप घ्यायचंय आणि थोडेसे बदाम पिस्त्यांचे काप गार्निशिंग साठी घ्यायचे। चला तर मग एवढ्याच साहित्यात हा सुपर टेस्टी शिरा बनवूयात। सगळ्यात आधी ड्रायफ्रुट्सचे जे काप आहेत ना ते थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचेत। मायक्रोवेव्हला 1-2 मिनिटं गरम केले तरी चालेल। आता कढईत तूप घालायचं, त्यात राजगिऱ्याचं पीठ घालून बारीक गॅसवर हे भाजायचंय। पिठाचा थोडासा रंग बदलला पाहिजे आणि मुख्य म्हणजे त्याचा खमंग वास दरवळायला पाहिजे इतकं ते भाजून घ्यायचं। साधारण 7-8 मिनिटं झाली आहेत। पीठ तुपात छान भाजलं गेलंय, मस्त वास येतोय, रंगही बदललाय। आता यात पाणी घालूया आणि छान ढवळून घेऊया। अगदी अर्धा ते 1 मिनिटातच शिरा घट्ट व्हायला लागेल, त्यामुळे लगेचच साखर घालून टाकायची। आणि आता अगदी 1 ते 2 मिनिटं बारीक गॅसवर शिऱ्याला वाफ द्यायची, म्हणजे शिरा छान मऊ होईल आणि साखरही विरघळेल। आणि हा बघा, एकदम मऊ लुसलुशीत मस्त चवीचा राजगिऱ्याचा शिरा तयार आहे। बोलमध्ये काढूया आणि ड्रायफ्रुट्सनी गार्निश करूया। हा शिरा शक्यतो गरमागरमच खायचा, अतिशय पौष्टिक आणि मुख्य म्हणजे मस्त चविष्ट बनतो। उपवासाच्या दिवशी नाश्त्यासाठी छान ऑप्शन आहे हा। या साहित्यात एका व्यक्तीकरता पोटभर असा शिरा बनेल। नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशाच सोप्या रेसिपीज करता पाहत रहा रूपांजलीज कुकिंग।